दादांचे दोन नेते उघडपणे विलिनीकरणाच्या बाजूने। मंगळवारी 70% आमदार सुनेत्रा पवारांसमोर विलिनीकरणाच्या बाजूने भूमिका मांडणार। आमदार हिरामन खोसकर यांचं स्टेटमेंट। जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच काम करणार। अमोल कोल्हेंसोबत आमचं ठरलंय। माजी आमदार अतुल बेनकेंचं स्टेटमेंट। मी पक्षाचा अध्यक्ष आहे। बेनके किंवा हिरामन खोसकर ठरवणार नाही, मीच योग्य वेळी भूमिका मांडणार। सुनील तटकरे यांचा अहंकार। 12 जानेवारीला विलिनीकरण होणार होते। 17 जानेवारीच्या बैठकीत ते ठरलं होतं। शशिकांत शिंदे यांचा लेख। दादा विलिनीकरणावर बोलले नाहीत। चर्चा फक्त जिल्हा परिषदांपुरती सीमित होती। पटेल आणि तटकरे यांचा सूर। या सगळ्या घडामोडी सांगतायत की एकटे तटकरे हा माणूसच खेळ करू पाहतोय। सुरुवातीपासून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचाच विलिनीकरणाविरोधातील सूर होता आणि रोहित पवार जी टाइमलाईन दाखवतायत त्या टाइमलाईन नुसार अजित पवारांसोबत किंवा अजित पवारांना उशीर होण्यासाठी कारण सुद्धा पटेल आणि तटकरे ही दोनच माणसं आहेत। अजित पवारांचा अपघात झाल्यापासून तर आतापर्यंतची टाइमलाईन जर बघितली तर पटेल आणि तटकरे यांच्या भोवती संशयाचं वार आहे। कारण म्हणजे रोहित पवारांनी सांगितलेली टाइमलाईन। चला हातासरशी तीही टाइमलाईन पाहून घेऊयात। अजित पवारांचा विमान अपघात झाला ती तारीख होती 28 जानेवारीची। त्या आदला दिवस म्हणजे 27 जानेवारीला 5:30 वाजता दादा कारने मुंबईहून येणार होते। फोनमुळे मंत्रालयातून फाईलसाठी उशीर झाला। रोहित पवारांचं स्टेटमेंट। दादांनी 7:10 चार्टर विमान बुक केलं। रोहित पवार यांनी सांगितलेला टाइम 5:10 भेटायला आलो। 6:45ला बैठक संपली। तटकरेंनी मान्य केलं। 8 ते 8:30 दरम्यान फोनवर दादांशी बोलणं झालं। प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवारांचा आरोप मान्य केला। अजित पवारांनी हकालपट्टी केलेला तटकरेंचा माणूस सूरज चव्हाण रोहित पवारांना अपघाताचा इव्हेंट करत आहे असं म्हणतात। अहमदाबाद विमान अपघातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावलाय। रोहित पवारांचं स्टेटमेंट। रोहित पवारांनी जर सरसगट सांगितलेली टाइमलाईन जर बघितली तर रोहित पवार बोलतात त्या फक्त थापा नाहीयेत किंवा तथाकथित मांडलं गेलेलं एखादं लॉजिक नाही। रोहित पवार म्हणतायत की अजित पवारांना उशीर झाला किंवा अजित पवार हे कारने प्रवास करण्याऐवजी विमानाने प्रवास करतात त्याला कारण पटेल आणि तटकरे होते। अजित पवारांसोबत पटेल यांचा फोन झाला हे सांगतात। याचा अर्थ रोहित पवारांकडे पक्की माहिती आहे, कारण प्रफुल्ल पटेल यांनीच मान्य केलंय 8 ते 8:30 दरम्यान आमचा फोन झाला। त्याही आधी एका फाईलवरती सही करायची होती आणि म्हणून अजित पवारांना थांबवलं गेलं। तिथे तटकरे मान्य करतात की 5:00-5:30च्या दरम्यान आम्ही भेटीला पोहोचलो आणि आमची बैठक जवळपास 7:00-7:30 पर्यंत चालली। म्हणजे 5 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंतचा अजित पवारांचा टाइम सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच रोखून धरला होता। हा रोख रोहित पवार सुरुवातीपासून मांडतात आणि आता पटेल आणि तटकरेंनी सुद्धा आदल्या दिवशी आमच्या भेटीगाठी झालत्या। याचा अर्थ अजित पवारांचा अपघात आणि आदल्या दिवशी पटेल आणि तटकरेंसोबतचं संभाषण आणि सोबत रोहित पवारांनी केलेले दावे, याचा अर्थ पुरेपूर माहिती जी आहे ती रोहित पवारांकडे आलेली आहे। पटेल आणि तटकरे इकडे म्हणतात की आम्हाला टार्गेट केलं जातंय। इथे स्वतः अजित पवारांचे आमदार मग आज हिरामन खोसकर बोललेत आणि हिरामन खोसकर दावा करतात त्या पद्धतीने आणखी 70% आमदारांचा सूर हा विलिनीकरणाबाबतचा आहे। तटकरे या लोकांना सांगतायत की मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी ठरवेल। ही अहंकाराची भूमिका सुनील तटकरे घेतात। अतुल बेनके सांगतायत की आमचं अमोल कोल्हेंशी बोलणं झालंय। जुन्नर तालुक्यापुरतं का होईना मात्र तिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार। तिथे सुनील तटकरे अतुल बेनकेंना अप्रत्यक्षरित्या सवाल करतायत। अतुल बेनके आहेत कोण? ते ठरवणार कोण? जे काही करणार ते आम्ही किंवा थोडक्यात मी करणार। याचा अर्थ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार निर्णय घेतील, त्या ठरवतील, विलिनीकरणावरती त्या बोलतील असं नाही। मी ही पटेल आणि तटकरेंची भूमिका आणखी संशयात घेऊन येते आणि इकडे पटेल म्हणतायत की आम्हाला जाणून बुजून टार्गेट केलं जाते। विलिनीकरण नको म्हणणारी ही दोनच माणसं प्रामुख्यानं समोर येत आहेत। बाकी हसन मुश्रीफ हेही म्हणतायत
की अजित पवारांसोबत विलिनीकरणाच्या चर्चा पवार साहेबांच्या सुरू होत्या आणि याची माहिती माझ्यासहित पटेल आणि तटकरेंनाही होती. नंतर त्याच हसन मुश्रीफांना डायव्हर्ट केलं जातंय आणि आता हसन मुश्रीफ म्हणतायत की आता विलिनीकरणाची चर्चा करायची असेल तर फडणवीसांना यामध्ये सामील करून घ्यावं लागेल. भुजबळ, मुश्रीफ जे जे विलिनीकरणाच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतील, अगदी नरहरी झिरवाळ जे की विलिनीकरण झालं पाहिजे याविषयी बोलत होते, त्यांच्याही पीएला आता लाच घेताना पकडलंय अशा बातम्या समोर येत आहेत आणि झिरवाळांचं मंत्रिपद मागितलं जातंय. साम दाम दंड भेद सगळं वापरलं जातंय, पण विलिनीकरणावरती दादांच्या आमदारांपैकी जो कोणी बोलेल त्याला दाबला जातोय. याचा अर्थ तटकरे नावाचा हाच माणूस सगळा खेळ करतोय. सुनेत्रा पवारांना या सगळ्या खेळाच्या कठपुतली बनवल्या गेल्यात. सुनेत्रा पवारांना हिरामन खोसकर सांगतात त्या पद्धतीने जर 70% आमदारांचा मतसूर हा जर विलिनीकरणाचा आहे तर सुनेत्रा पवारांना पक्षाचा अध्यक्ष म्हणून नेमकं 70% लोकांचं बहुमत लक्षात घ्यायचंय की 30% पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यासारख्या लोकांना गिनतीत धरायचे. कारण अजित पवारांचा पक्ष हा फक्त पुढच्या 3 वर्षांसाठी कसा सेफ ठेवता येईल किंवा कसं सत्तेचं समीकरण जुळवता येईल यासाठी पटेल तटकरे काम करतात. पण जर हा पक्ष लॉंग टर्म टिकवायचा असेल तर आमदारांची मर्जी लक्षात घेणं गरजेचं आहे. अमोल मिटकरी, हिरामन खोसकर, अतुल बेनके आणि आणखी बरेच जे समोर येऊन बोलत नाही, अशा अनेकांचा सूर जो आहे तो विलिनीकरणाबाबत आहे. अनेकांना पटेल तटकरे यांच्यावरती संशय आहे. अनेकांना पटेल तटकरे यांच्या भूमिका पटत नाही. एवढंच काय तर शिंदे गटाचे नेते उदय सामंत, संजय शिरसाट हे सुद्धा म्हणतायत आणि तिकडे रामदास कदम हे सुद्धा म्हणतायत की तटकरे हा माणूस दादा गेल्यानंतर गलिच्छ राजकारण करू पाहतायत. इकडे उदय सामंत, संजय शिरसाटही म्हणतायत ज्या अँगलने सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलंय ते महाराष्ट्रातील जनतेला पचलं नाही. आणि जर सुनेत्रा पवार जाणून बुजून विलिनीकरण या मुद्द्यावर बोलतच नसतील तर मग याचा अर्थ सुनेत्रा पवार या सगळ्या खेळाच्या फक्त कठपुतली आहेत. खरे मोहरे किंवा खरी या कठपुतलीची डोर पटेल, तटकरे आणि त्यांच्या मागे असलेल्या अदृश्य हाताचा तर नाही ना. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मी जी तुम्हाला टाईमलाईन सांगितली डॉट डॉट जोडून याचा अर्थ समजतोय. सगळं काही यात फिसकटलंय. बरंच काही जे आहे ते दाबलं गेलंय. बऱ्याचशा गोष्टींवरती पांघरून टाकलं गेलंय. आता रोहित पवार किंवा अन्य भविष्यामध्ये आणखी कोणीतरी समोर येईल तो याच्यावरील पडदा काढेल. अजूनही समजलेलं नाहीये जय पवार यांची आयोजित केलेली पत्रकार परिषद पुढे का ढकलवली गेली. प्रश्न नाहीयेत. या मुद्द्यावर व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.